नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल. दर्शको, आपल्याला माहितीच आहे, मी नवनवीन अशा महत्वाची माहिती घेऊन असतो जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला होईल. त्यामुळे आजची सुद्धा माहिती आपल्या अतिशय महत्वाची आहे आणि आपल्या जीवनाविषयी आवश्यक ती माहिती आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. ही माहिती काय आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी इथे साईडला दिलेल्या घंटेवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीला ही माहिती लक्षात येईल आणि त्याचा फायदा होईल. चला तर दर्शको, वेळ न घालवता आपण मुद्द्यावर येऊ आणि ही नेमकी काय सवलत आहे आणि ही नेमकी काय माहिती आहे. दर्शको, आजची माहिती होणार आहे ती एस टी महामंडळ यांच्या विषयी होणार आहे. कारण आपल्या महाराष्ट्र शासनाने एस टी महामंडळा विभागाअंतर्गत सामान्य व्यक्तींना एक मोठी सवलतच अशी म्हटली तरी काय त्यात वावगं नाही, अशी सवलतच दिलेली आहे. 1 ऑगस्ट पासून एस टी परवानच्यासाठी नवे नियम लागू केलेले आहेत आणि सवलती जर आपल्याला एस टी महामंडळात हवे असतील, ज्यावेळी आपण करतो त्यासाठी एक कार्ड सुद्धा त्याने अनिवार्य केलेलं आहे. तर हे कार्ड कोणतं आहे हे आपण याचाच विषयी आपण माहिती घेणार आहोत. NCMC कार्ड बाबतची ही माहिती आहे. अधिक सविस्तर आणि सखोल माहिती आपल्याला आज जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनेलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दर्शको, प्रवाशाच्या मनात असलेले अनेक प्रश्न सुद्धा आज या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहेत. NCMC नॅशनल कॉमन मोबायलिटी कार्ड याला म्हणतात. NCMC नॅशनल कॉमन मोबायलिटी कार्ड. एक नंबर एकचा पॉइंट, हे कार्ड नेमके काय आहे आपण पाहूया. NCMC हे भारत सरकारच्या वन नेशन वन कार्ड या धोरणाअंतर्गत तयार केलेले एक नॅशनल कॉमन मोबायलिटी कार्ड आहे. हे एक स्मार्ट कार्ड असून ते कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा प्रीपेड कार्ड असू शकते. त्यात रुपये प्लॅटफॉर्मचा वापर केलेला जातो, त्यामुळे हे अतिशय सुरक्षित आहे. नंबर 2 पॉइंट, एस टी मध्ये याची अंमलबजावणी का केली जात आहे, म्हणजे ह्या कार्डची एस टीलाच अंमलबजावणी का करत आहेत. डिजिटल इंडिया, रोख रकमेचा वापर कमी करणे आणि तिकिटिंग प्रणाली पूर्णपणे डिजिटल करणे, पारदर्शकता, सध्या सवलत कार्डाबाबत होणारा गैरप्रकार, बनावट कार्ड थांबवणे, डाटा मॅनेजमेंट, सवलत कोणत्याही प्रकारच्या प्रवाशाला किती वेळ दिली गेली याचा अचूक डेटा महामंडळाला मिळणार आहे. नंबर 3, प्रवाशांना मिळणारे विशेष फायदे. एक कार्ड अनेक सेवा. हेच कार्ड तुम्ही भविष्यात मेट्रो, लोकल ट्रेन, टोल नाके आणि बस प्रवाशासाठी वापरू शकता. ऑनलाईन रिचार्ज, वारंवार आगारात जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्या मोबाईल ऍपद्वारे हे कार्ड रिचार्ज करू शकताय. ऑफलाईन ट्रान्झॅक्शन, इंटरनेट नसले तरी हे कार्ड वापरून तुम्ही तिकीट काढू शकता. पैसे सुरक्षित, हे कार्ड बँकेशी जोडले असल्याने कार्ड हरवल्यास तुम्ही ते ब्लॉक करू शकता आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतील. नंबर 4 पॉइंट, कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे आता आपण पाहूया. साधारणपणे एस टी आगारात जाताना खालील कागदपत्रे, म्हणजे जे तुम्हाला पॉइंट मी देणार आहे ती कागदपत्रे घेऊन आपण जाऊ शकता. आधार कार्ड, जर हे कार्ड काढायचं असेल तर आपल्याला कोणती कोणती डॉक्युमेंट लागतात हे पाहूया. नंबर 1, आधार कार्ड मूळ प्रत आणि झेरॉक्स. सवलतीचे प्रमाणपत्र, तुम्ही जर सवलत गटात मोडत असाल, उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिक, वयाचा पुरावा, विद्यार्थ्यांचे ओळखपत्र किंवा दिव्यांग पत्र. पासपोर्ट साईज फोटो, 2 फोटो सोबत असावे. मोबाईल नंबर, कार्ड नोंदणीसाठी चालू असलेला मोबाईल नंबर, हे आपल्याला जाताना घेऊन जायचं आहे. पॉइंट 5, 1 ऑगस्ट डेडलाईन याची खबरदारी, कारण आता फक्त हा महिनाच उरलेला आहे. 1 ऑगस्टला याची अंतिम तारीख आहे. 1 ऑगस्टची बातमी अत्यंत महत्वाची आहे, कारण त्यानंतर जुन्या सवलत कार्डाऐवजी नवीन डिजिटल कार्डाचा आग्रह धरला जाईल. जर कोणाचे कार्ड काढायचे असेल तर त्यांना सवलत नाकारली जाऊ शकते किंवा पूर्ण तिकीट काढावे लागू शकते. त्यामुळे प्रवाशांनी आताच हालचाली सुरू करणे गरजेचे आहे. आताच तुम्ही ह्या महिन्याच्या आतच तुम्ही हे कार्ड आपल्याला काढायचं आहे. तर
दर्शको, महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता प्रवाशांचे काही प्रश्न सुद्धा आहेत. ते आता मी तुम्हाला विचारतो. मला हे कार्ड काढून कुठे मिळेल? तर याचं उत्तर काय आहे दर्शको, तुमच्या जवळच्या एस-टी आगारातील डेपो मॅनेजर कार्यालय किंवा एस-टीच्या अधिकृत केंद्रावरून मिळेल. प्रश्न आता, कार्डासाठी काय शुल्क आहे का? हो, बनवण्यासाठी नाममात्र उदाहरणार्थ ₹100-200 आकारले जाऊ शकते. ते एकदाच भरावे लागतात. प्रश्न, हे कार्ड हरवले तर काय होईल? उत्तर, जसे बँक एटीएम कार्ड हरवल्यास आपण कस्टमर केअरला फोन करून कार्ड बंद करतो, तसेच या कार्डलाही तात्काळ आपल्याला ब्लॉक करता येईल. तर दर्शको, ही काही मार्मिक प्रश्न आपल्याला मी सांगितले. तर दर्शको, जीडी ऑलराउंडसाठी एक विशेष टिप मी तुम्हाला सांगतो. तुमच्या व्हिडिओमध्ये जर आपल्या कार्डमध्ये काही अडचण येत असेल, तर तुम्ही डायरेक्ट कस्टमर केअरशी जे एस-टी महामंडळाचे आहेत त्यांच्याशी संपर्क साधून याच्याविषयी आपण माहिती घेऊ शकता. याचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा याचा करणार आहे. म्हणजे नेमकं कार्ड कसं काढायचं, कशी ऑनलाईन प्रोसेस करायची. मी आज शॉर्ट व्हिडिओ संध्याकाळी 7 नंतर टाकेन. त्यावेळी आपण जाऊन तिथं तुम्ही तो पाहू शकता. तर हे नियम असे एक मार्मिक नियम होते एस-टी महामंडळाचे. एन-सी-एम-सी कार्ड आपल्याला काढायचं आहे. नॅशनल कॉमन मोबायलिटी कार्ड याला म्हणतात. याचा उपयोग विविध क्षेत्रात सुद्धा आपण येऊ शकतो. कारण काही महिला वर्ग असतील, पुरुष वर्ग असतील, कामानिमित्त त्यांचा प्रवास अ, अ, असतो. उदाहरण ह्या शहरातून त्या शहरात रोजचे प्रवास करणारे विद्यार्थी, अपंग व्यक्ती असतील, बरीच जी रोजच्या एसटीनं आपण प्रवास करतो, त्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं असं कार्ड आहे. हे जरूर कार्ड काढून घ्या. 1 ऑगस्ट अंतिम तारीख आहे. त्यामुळे आपण जवळच्या आपल्या एस-टी डेपोशी संपर्क साधा आणि हे कार्ड काढण्याच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण वैयक्तिक सुद्धा माहिती याची घेऊ शकता. तर दर्शको, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. कारण जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ समजणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या कामानिमित्त का असेना, वेळोवेळी त्यांना प्रवास हा एस-टी मार्फत करावाच लागतो. त्यामुळे हे जरूर कार्ड काढून घ्या. आणि काही अडचणी असेल तर इथे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. कारण जेणेकरून येणाऱ्या काळात मी नवनवीन असेच व्हिडिओ आपल्यासाठी सादर करू शकतो. माझे व्हिडिओ असे सिंपल आणि साधे असतात, पण महत्त्वाचे आणि रिअल असतात. मी इतर व्हिडिओसारखा जे यूट्यूबर असतात त्यांच्यासारखा तामझाम काही करत नाही. जे आहे ते रिअल आपल्यासमोर असतं. त्यामुळे माझा जीडी ऑलराउंडर हे प्रत्येकाच्या माणसाच्या मनाशी जोडलं जात आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या काळात आपल्याला अशीच माहिती मिळेल. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.